महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणुकीवरून मोठा वाद पेटला आहे. कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पैसा, प्रशासन आणि पोलिसांचा दबाव टाकल्याचे आरोप आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांचा व्हिडिओ चर्चेत असून ठाकरे गटाने हे आरोप फेटाळले आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडींचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ जाहीर करत आरोप केलाय की ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एका पोलीस अधिकाऱ्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेलं. त्यानंतरच घाग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा दावा जाधव यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही मनसेकडून करण्यात येतेय. आपण स्वेच्छेने शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो आणि कार्यकर्त्यांच्या मतानुसारच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एकूण 122 जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाचे तब्बल 20 नगरसेवक निकाला आधीच बिनविरोध निवडून आलेत. यामुळे सत्ताधाऱ्यांना आता बहुमतासाठी फक्त 42 जागांची गरज आहे. मात्र विरोधकांनी आरोप केलाय की अर्ज मागे घेणारे अनेक उमेदवार दबावामुळे ठाणे जिल्ह्याबाहेर गेले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.